आणि आता बातमी आहे पुढारीच्या इम्पॅक्टची। रंकाळा प्रदूषणाबाबत पुढारीनं बातमी दाखवल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडनं रंकाळा तलावाची पाहणी करण्यात आली आहे। रंकाळ्यामध्ये मिसळणारं सांडपाणी थांबवण्यासाठी बंधारा बांधण्यात येणार आहे। हे सगळं पाणी त्यामुळे हे पाणी येते, दुसरं काही नाही। मधल्या रस्त्यांना मोठं ड्रेनेज आहे। पुन्हा विरोधात एकदम आपण खोटं वगैरे नको बोलायला। नाही असं आपण नाही, ठीक आहे, तुमचं मला चुकीचं त्याच्यावर कंट्रोल आहे। काल आम्ही येऊन त्यांना ते सांगितलं तुम्ही ज्या ज्या वेळेला व्हिजिट दिली त्यावेळेला श्याम सोसायटीत पाणी यात मिसळते का नाही? पाणी कुठलं आलं? मग पाणी कुठलं आलं? हे पाणी कुठलं आलं? पावसाळा कुठं आहे आता? खोटी माहिती द्यायला आल्या साहेब। मग बँक ऑर्डर काय येते? मग त्याचा जो करता बघा इकडे ज्या ठिकाणी रंकाळ्याचे एवढं चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत, मग ट्रॅफिकच्या असतील, काही ठिकाणी रंकाळ्याचं जतन संवर्धन व्यवस्थित झालेलं नाही आहे, कटड्यांना तडे गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टीसाठी एक समिती नेमून लवकरात लवकर त्याचा अहवाल सन्मान्य आयुक्तांना या ठिकाणी देण्याचा आज निर्णय झालेला आहे। आणि तो अहवाल आल्यानंतर मग MSCBचे अधिकारी असतील, पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी असतील, रंकाळा प्रेमी असतील आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील, यांची आम्ही कॉमन बैठक लावू आणि रंकाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची सर्वजण काळजी घेऊ। कोल्हापूरमध्ये पुढारीच्या बातमीची दखल घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली आहे। कळंबावाडी धरणाची गळती काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। ग्राउंडिंगच्या कामासाठी धरणाच्या मुख्य भिंतीमध्ये ड्रिलिंगचं काम सुरू करण्यात आलं आहे। धरणामध्ये पाणीसाठा असल्यामुळे केवळ 10 ते 12 मीटर खोलपर्यंत ड्रिलिंग करणं शक्य आहे। पुढारी न्यूजनं धरणाच्या गळतीमध्ये वाढ झाल्याची बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता या कामाला गती मिळाली आहे।